सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन हा सायलीला म्हणतो की मिस सायली, तुम्ही काल ड्रिंक्स पिऊन खूप आउट ऑफ कंट्रोल झाला होता आणि तुम्ही एका माणसाला सुद्धा मारायला निघाला होता, तुम्हाला माहिती आहे का? ते ऐकून आता सायली ही खूप घाबरते. अर्जुन म्हणतो, मिस सायली, तुम्ही हॉटेलचं खूप नुकसान केलंय, तुम्हाला माहिती आहे का? आणि सगळेजण पोलिसांना बोलवायला निघाले होते. मोठ्या दिमाखात अर्जुन म्हणतो की मी त्यांना थांबवलं म्हणजे सायली, अर्जुन सुभेदार जेलमध्ये ते काय बरं वाटतं का? सायली म्हणते की शी मी अशी कशी काय वागले आणि आईंना मी आता कशी तोंड दाखवू? सायली म्हणते की मी आता एक काम करते, मी पनवेलला येतच नाही, मी कुठेतरी दूर निघून जाते. आणि सायली रडू लागते. तेव्हा अर्जुन सायलीला बघून हसू लागतो आणि सायली आता कॉटवर बसून रडू लागते. इकडे आता पूर्णा ही तन्वीला घेऊन तिच्या बेडरूममध्ये येते आणि म्हणते की ये ग बाई. तर तन्वी ही आता पूर्णाई समोर बसते. एवढ्यात अस्मिता दरवाजा बंद करते. तर पूर्णाई म्हणते की अगं वारं येऊ दे ना, दरवाजा का बंद करतेस? तेव्हा तन्वी म्हणते की पूर्णाई, तुझ्या घरामध्ये जे नवीन वारे वाहत आहेत ना ते बघ आधी. तर पूर्णाजी म्हणते म्हणजे? तन्वी म्हणते पूर्णाई, मला तुम्हा दोघींना काहीतरी दाखवायचे आणि खरं तर हे बोलायला सुद्धा मला खूप लाज वाटते. तर तन्वी म्हणते की हे घर पण माझं आहे आणि इथं जर कोणी चुकत असेल तर मी तुला सांगणार. तेव्हा अस्मिता म्हणते की पण एवढं काय झालंय? तर तन्वी लगेच तिचा मोबाईल बाहेर काढते आणि सायलीचा तो ड्रिंक्स करून ज्यूस हातात घेऊन डान्स केलेला तो सर्व व्हिडिओ आणि सायलीची ती अवस्था आता त्या व्हिडिओमधून आता लगेचच तन्वी ही पूर्णाईला दाखवते. तर आता इकडे सायली रडत असताना अर्जुन मोठमोठ्याने हसू लागतो. तेव्हा सायली अर्जुनकडे बघत म्हणते की तुम्ही का हसताय? म्हणजे काल तुम्ही जे सांगितलं ना ते काहीही मी केलेलं नाही आहे ना? तर अर्जुन म्हणतो की काही एवढं नाही, पण काल तुम्ही खूप धमाल केली सायली. आणि रात्री सायलीने कसे नृत्य केले, सगळ्यांसमोर कसा डान्स केला, हे सर्व हकीकत आता अर्जुन सायलीला सांगतो. त्यानंतर आता रस्त्यावरती येऊन सायलीने कसे डान्स केला आणि फुले कशी उधळली हे सर्व हसतच अर्जुन सायलीला सांगतो. तेव्हा सायली म्हणते की मी एवढे विचित्र वागले आणि तेही विश्वनाथ काका समोर. तर सायली म्हणते की मला एक कळत नाहीये, ते ज्यूस पिल्यानंतर मला एवढा त्रास का झाला? तर अर्जुन म्हणतो की कोणीतरी आपल्यासोबत नक्कीच ब्लँक केला असेल सायली, आणि नक्कीच तो ज्यूस नव्हता, ऑब्विसली त्या ज्यूसमध्ये कोणीतरी दारू मिक्स केली असेल. तेव्हा ते ऐकून सायली म्हणते काय बोलताय अर्जुन सर? तर अर्जुन म्हणतो की चुकून प्याले तुम्ही. तर सायली म्हणते तरी एवढं सगळं झालं आणि माझा स्वतःवरचा ताबा सुटला. तर अर्जुन म्हणतो बरं झालं तुम्ही तो ज्यूस घटाघटा पिऊन टाकला, त्यामुळे मला तुमची वेगळीच लाईन दिसली जी मी तुमची आजपर्यंत बघितली नव्हती. तर सायली म्हणते म्हणजे? तर अर्जुन म्हणतो की एव्हरी टाईम तुम्ही दुसऱ्याचा विचार करत असतात, पण काल फर्स्ट टाईम तुम्ही स्वतःसाठी जगलात आणि स्वतःसाठी खूप एन्जॉय केला. तुमच्या मनात तुम्हाला जे जे काही वाटलं ना ते सर्व तुम्ही करून टाकलं, असे अर्जुन सायलीला बोलतो. अर्जुन म्हणतो की असं कापसासारखं तुम्ही फुलत होतात, फ्री ऑफ लाईफ, काहीही टेन्शन नव्हतं आणि लाईफचा तुम्ही फुल एन्जॉय घेतला. अर्जुन म्हणतो की मला ही तुमची ब्रँड साईड खूप आवडली सायली, आणि मला वाटतं ही तुमची ब्रँड साईड सगळ्यांना दाखवायला हवी सायली. त्यानंतर अर्जुन म्हणतो की चला सायली आता आपल्याला निघायचंय. तर सायली म्हणते की पण मला विश्वनाथ काकांचा निरोप घ्यायची माझ्यात हिंमत नाही. तेवढ्यात विश्वनाथ काका तिथे येत म्हणतात की त्याची काहीच गरज नाहीये. तेवढ्यात विश्वनाथ काका समोर येऊन म्हणतात की काहीच गरज नाहीये, कारण काल रात्री जे झालं ते पार्टीमध्ये मी प्रताप आणि कल्पनाला सांगणार. इकडे आता पूर्णाई तो सर्व व्हिडिओ बघत असते आणि सायलीने आता डोक्यावर ज्यूस घेऊन कसा डान्स केला. अर्जुन आता सायलीला कसा आवरत होता, पण सायली काही ऐकण्यास तयारच नव्हती. आणि हे सर्व आता व्हिडिओमध्ये पूर्णाई आता बघताच पूर्णाईने तोंडाला हात लावलेला असतो. तन्वी आणि अस्मिता खूप खुश झालेल्या असतात. तो सर्व व्हिडिओ बघून अस्मिता म्हणते की म्हणजे पूर्णाई सायलीने दारू पिऊन हनीमूनमध्ये पूर्ण असा धिंगाणा घातला. तर पूर्णाजी आता रागाने पेटलेली असते. हसतच विश्वनाथ काका इकडे अर्जुन आणि सायलीला म्हणतात की अरे तुम्ही का हनीमून एन्जॉय करायला आला होतात ना, आणि मग तुम्ही एन्जॉय केला तर त्यात बिघडलं कुठं? तुम्ही खूप छान मेमरी घेऊन जात आहेत. अर्जुन म्हणतो की बरोबर आहे विश्वनाथ काका, पण काही गोष्टी आमच्या घरी चालत नाही. तर विश्वनाथ काका म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमच्या घरी काहीही सांगणार नाही आणि तुम्ही आरामात जा. त्यानंतर पाया पडून आता सायली विश्वनाथ काकांचा निरोप घेते आणि म्हणते की काका तुम्ही पनवेलला या ना, पूर्णाजी खूप खुश होईल. विश्वनाथ काका म्हणतात की नक्की येईल आणि आरामात जा बर का. तर लगेच विश्वनाथ काका आता अर्जुन आणि सायलीला बाय करतात. त्यानंतर आता बॅगा भरून अर्जुन आणि सायली निघू लागतात. तर त्या रूमकडे बघत अर्जुन विचार करत म्हणतो की इथे मी पहिल्यांदा सायलीच्या प्रेमात पडलो. तर सायली म्हणते की अर्जुन सर निघायचं ना आता.
तर आता इकडे रागाने बेफान होऊन पूर्णाई म्हणते की ती कल्पना या पोरीला पाठीशी घालत असते ना, त्यामुळेच ही पोरगी अशी थेरं करते. तर तन्वी म्हणते की पूर्णाई एवढंच नाही. तेव्हा पूर्णाई म्हणते की अजून काय झालं. तर तन्वी म्हणते की एक दिवस कल्पना मामी मंदिरात गेली होती. तिथे एक बाई कल्पना मामीला त्या बाईने सायलीविषयी वाईट साईट सांगितलं आणि त्यानंतर मी त्या बाईसोबत बोलत असताना कल्पना मामीने बघितलं आणि कल्पना मामीचा असा समज झाला की मीच त्या बाईला हे सर्व सांगितलं. तन्वी म्हणते की कल्पना मामी मला खूप ओरडली पूर्णाजी, पण मी कल्पना मामीला काहीच उलट उत्तर दिलं नाही. तन्वी म्हणते मी सगळं ऐकून घेतलं. तेव्हा पूर्णाई म्हणते गुणाची ग माझी लेक. तन्वी म्हणते की माझ्यामुळे या घरात कुणी दुखावलं जाऊ नये एवढंच मला वाटतं. तन्वी म्हणते की पूर्णाई तू विशेष वाढू नको आणि कल्पना मामीला काही बोलू नकोस. स्मिता म्हणते की मम्मालाच त्या सायलीने हनीमूनसाठी पॅकेज द्यायला भाग पाडलं. तर आता लगेचच पूर्णाई म्हणते की निर्लज्जपणाचा अगदी कळत झाला या घरात. त्यानंतर विचार करत पूर्णाई म्हणते की तन्वी पण मला एक सांग ना, तुला हा व्हिडिओ कुठे मिळाला. ते ऐकून आता तन्वीला मोठा धक्का बसतो आणि तन्वी अस्मिताकडे बघू लागते. त्यानंतर आता तन्वी म्हणते की पूर्णाई तुला मला एक कबुली द्यायची. तर पूर्णाई म्हणते कसली कबुली. तन्वी म्हणते की पूर्णाई या घरात काहीही वाईट साईट होऊ नये म्हणून मी स्टडी टूरला राजस्थानला गेलेच नव्हते, तर मी अर्जुन आणि सायलीच्या पाठलागाला माथेरानला गेले होते. ते ऐकून काय असे म्हणत पूर्णाईला मोठा धक्का बसतो. अस्मिता म्हणते की खरं तर हा आमच्या दोघींचा प्लॅन होता पूर्णाई, कारण सायलीचं वागणं धड नाहीये हे आम्हाला दिसत होतं. तेव्हा पूर्णाई म्हणते की या वेळेला मी गप्प बसणार नाही, कारण आता माझ्या डोक्यावरून पाणी गेलंय. तन्वी म्हणते पूर्णाई हा व्हिडिओ मी तुला दाखवला हे कुणाला कळू देऊ नकोस. तन्वी म्हणते की तुला जो काही जाब विचारायचा ना पूर्णाजी तो तू सायलीला विचार, पण माझं नाव कळू देऊ नकोस. तन्वी म्हणते की माझं नाव जर पुढं आले ना तर सायलीचा गुन्हा झाकला नाही जाईल आणि सगळं माझ्यावरती ब्लेम करतील. पूर्णाई म्हणते की यावेळेस सायलीचा गुन्हा झाकला जाणार नाही आणि तन्वी तू एक काम कर, तू हा व्हिडिओ मला पाठव आणि मग मी काय करायचं ना ते मी करते, तू काही काळजी करू नकोस. आणि लगेच पूर्णाई अस्मिताला तिचा मोबाईल आणावयास सांगते. अस्मिताने मोबाईल आणल्याबरोबर लगेच तन्वी पूर्णाईच्या मोबाईलमध्ये आता तो व्हिडिओ पाठवते. तर अस्मिता म्हणते की आता डाउनलोड होतोय बघ पूर्णाई. इकडे आता अर्जुन आणि सायली ॲटोमधून आता अन्नपूर्णा निवासच्या समोर येतात. ॲटोमधून उतरताच अर्जुन म्हणतो की चैतन्याला पिकअप करायला सांगितलं होतं पण त्याचा फोनच लागत नाही. तर सायली म्हणते की अहो हुकाचूक झाली असेल किंवा चैतन्य सरांच्या मोबाईलला नेटवर्क नसेल, नाहीतर ते का असं करतील. तर आता इकडे प्रताप, अश्विन आणि कल्पना आता गप्पा मारत असताना कल्पना असे मोठ्याने आवाज करत पूर्णाई तिथे येते आणि म्हणते की अर्जुन आणि ती मुलगी कधी येणार आहे कल्पना. तेव्हा कल्पना म्हणते की ते माथेरानमधून निघालेत, कधीही येतील. तेव्हा पूर्णाई म्हणते की ते कुठे आलेत, आत्ताच्या आत्ता फोन लाव. तर प्रताप म्हणतो काय झालं पूर्णाई. आणि आता लगेचच प्रताप म्हणतो काय झालं पूर्णाई. पण तेवढ्यात अर्जुन सायली दरवाजात आलेले असतात आणि पूर्णाईला बघताच पळतच अर्जुन हा पूर्णाईकडे येऊन पूर्णाईला मिठी मारतो. तर सायली दरवाजातून आतमध्ये येऊ लागते. तेवढ्यात पूर्णाई सायलीकडे बघत म्हणते की थांब, ज्याला सुभेदाराच्या आबरूची जाण नाही त्याला या घरात स्थान नाही. तर सायलीला मोठा धक्का बसतो आणि अर्जुन अवाक झालेला असतो. तेव्हा प्रताप म्हणतो की काय झालं पूर्णाई. तर प्रताप म्हणतो की काय झालं ते सांग ना पूर्णाई. तेव्हा पूर्णाई म्हणते की मी सांगणार नाही, या मुलीच्या गलिच्छ वागण्याचा मी पुरावाच दाखवणार. असे म्हणत आता पूर्णाई तिच्या मोबाईलमधील सायलीचा तो ड्रिंक्स केलेला व्हिडिओ अर्जुनच्या हातात मोबाईल देत सर्वांना दाखवते. तेव्हा तो व्हिडिओ बघून सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. तर आता अर्जुन सायलीला कसे वाचवतो हे बघण्यासाठी आणि तन्वीला कसे तोंडावर आपटवतो हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.